मला आज साक्षात महादेव दिसले. ते कसे चला सांगते तुम्हाला. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर हाय हॅलो माय यूट्यूब फॅमिली, कसे आहात? मी पण चांगली आहे. आज आले होते मी महादेवाच्या जत्रेला, म्हणजे घाणखेडा इथे. हा व्हिडिओ शिवरात्रीचा आहे. पोस्ट करायला थोडा उशीर झाला, पण तुम्ही शेवटपर्यंत बघा. खूपच छान व्हिडिओ आहे. हे बघा किती मस्त वातावरण. खूप गर्दी होती शिवरात्रीच्या दिवशी. आम्हाला सगळ्यांना उपवास होता, मग आम्ही आलो होतो देवाच्या दर्शनाला. खूप गर्दी होती, खूप मोठी जत्रा भरली होती. मग हे बघा, मी असं दाखवतच होते मागे, तर मला इथे महादेव दिसले. हे बघा, आपण ज्यांची उपासना करतो, ज्यांची भक्ती करतो, साक्षात ते समोर आले, ते किती छान वाटतं ना. मला तर वाटले का खरंच मला महादेवच भेटले. मी मनपूर्वक त्यांचे मनातूनच आशीर्वाद घेतला, कारण की मी पायाला हात लावला नाही त्यांच्या. खूपच लोक होते, पण मनाभावाने मी त्यांचे दर्शन घेतले. सगळे लहान मुलं असे बघू लागले त्यांना तर साक्षात महादेवच आहे. बघा किती छान रूप दिसतंय ना त्यांचं. त्यांनी खूपच चांगली कलाकारी केली. खूप छान डान्स बी केला, पण तो माझ्या काही कॅमेरामध्ये आलाच नाही, म्हणजे मी घेतलाच नाही. शूट नाही झाला माझ्यामध्ये, मी घेतला होता. तर जाऊ द्या. बघा तुम्ही किती मनमोहक रूप आहे महादेवाचं. खूपच छान वाटलं. मग तिथे झाल्यावर मी तिथंच एंड केलं. मग दुसऱ्या दिवशीचा हा व्हिडिओ, मला सोमवारच होता, उपवासच होता, पण माझ्या मैत्रिणीच्या मुलाची बड्डे पार्टी होती. मग आम्ही सगळेजण आलो होतो ते बर्थडेला. मग त्याच्यामध्ये आम्ही गिफ्ट विसरलो होतो, तर मग परीचे पप्पा मागून घेऊन आले. परीच्या हातामध्ये तेच प्रेझेंट आहे. तिचं म्हणणं होतं का मी देईन बाळाला माझ्या हाताने प्रेझेंट. मग तेच वाट बघत होती ती, का कधी मी देते. मग त्यांची मस्त अशी केक कटिंग चालू होती. छान डान्सही चालू होता त्यांचा. त्यांची तयारी यावरनं चालू होती. हे बघा, ही मम्मी आणि हे बाळ. तो 1 वर्षाचा आहे ना, त्याला बसता येत नाही आहे, म्हणून तो मम्मीच्या मांडीवरच बसला आहे. छान बसला होता. खूपच गर्दी, खूपच पाहुणे आले होते. आणि तर माझी परी चालू होतं, मम्मी कधी होईन, कधी मी गिफ्ट देईन बाळाला, कधी येईन. माझ्या खुशीचं म्हणणं होतं ते गिफ्ट मला दे. मला भीती होतं की या दोघींच्या झटापटीमध्ये ते फाटून ना जावं आणि खराब ना होऊन जावं, तर परत जायचं याने यायचं, डबल परेशानी. मग इथं छान मुलीने डान्स केला. त्याचं बघून माझ्या परीलाही उत्साह आला. ती म्हणे मम्मी मी बी जाते स्टेजवर डान्स करायला. म्हणलं नको बाई, तू कशाला जाते, पण तरी म्हणे मम्मी मी जाते. आणि माझ्या खुशीचं म्हणणं होतं तिला राहू दे. मग माझी परीही गेली. छान डान्स करू लागली परी बी. तिला डान्स करायला खूप आवडतो. आणि मग इथं आम्ही बसलो जेवायला. म्हणजे मी रविवारची शिवरात्र होती ना, तर मी सोमवारी शिवरात्र काही सोडली नाही, कारण की मला सोमवारचा उपवास होता. मग डायरेक्ट मी इथंच बर्थडे पार्टीमध्ये जेवण केलं. मस्त डाळबट्ट्याचं जेवण होतं. इथेच उपवास सोडला मी. आणि भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय. थँक्यू. आवडल्यास लाईक शेअर नक्की करा. हां, कमेंट करायला विसरू नका. बाय बाय.